नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अँड गुड मॉर्निंग. आज आपण युनिट क्रमांक 3 प्रोसेस कॉस्टिंग अकाउंट या युनिटवरील उदाहरण क्रमांक 8 बघूया. याच्या आधी आपण कालच्या तासिकेमध्ये उदाहरण क्रमांक 6 आणि 7 बघितलेले आहोत आणि आजच्या तासिकेमध्ये आपण उदाहरण क्रमांक 8 आणि 9 बघूया. तर आधी आपण उदाहरण क्रमांक 8 बघूया. उदाहरण क्रमांक 8 याची प्रत तुम्हाला PDF मध्ये ग्रुपवर पाठवलेलं आहे. उदाहरण तुम्हाला ग्रुपवर पाठवलेलं आहे. उदाहरण तुम्ही बघा सोबत मी वाचतो आणि तुम्ही सोबत बघा, तुमच्या मोबाईलमध्ये बघा किंवा तुम्ही लिहून काढले असेल तर ते बघा. ठीक आहे. तर मी उदाहरण वाचतो विद्यार्थी मित्रांनो. बघा काय उदाहरणात दिलेलं आहे आपल्याला. दी प्रोडक्ट ऑफ अ कंपनी पासेस थ्रू 3 डिस्टन्स प्रोसेस टू कंप्लीशन. दे आर नाव ॲज A, B and C. फुल स्टॉप. म्हणजे आपल्याला 3 प्रोसेस कंपन्या दिलेल्या आहेत A, B आणि C. फ्रॉम पास्ट एक्सपिरियन्स इट इज असर्टेन दॅट लॉस इनकर्ड इन ईच प्रोसेस ॲज A इज इक्वल टू 2%, B इज इक्वल टू 5% अँड C इज इक्वल टू 10%. म्हणजे तिन्ही प्रोसेस जे आपल्याला आहेत, तिन्ही कंपन्या ज्या आहेत त्याच्यावर आपल्याला लॉस दिलेला आहे. तो लॉस ए प्रोसेसला 2% आहे, B ला 5% आहे आणि C ला 10% आहे. इन ईच केस द पर्सेंटेज ऑफ लॉस इन कम्प्युटेड ऑफ द नंबर ऑफ युनिट इंटरिंग द प्रोसेस. द लॉस ऑफ ईच प्रोसेस पॉसेस अ स्क्रॅप वॅल्यू. द लॉस ऑफ प्रोसेस A, B इज सोल्ड ॲट ₹5 पर 100 युनिट्स. म्हणजे A आणि B प्रोसेस जे आपले आहेत त्याचा लॉस, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे ₹5 100 युनिटच्या मागे. ठीक आहे. अँड दॅट ऑफ प्रोसेस C ॲट ₹20 पर 100 युनिट्स. म्हणजे 100 युनिटच्या मागे ₹20 आपल्याला लॉस दिलेला आहे. नंतर पर्टिक्युलर्समध्ये दिलेलं आहे मटेरियल कन्झ्युम्ड. प्रोसेस A, प्रोसेस B आणि प्रोसेस Cचं आपल्याला कन्झ्युम्ड मटेरियल दिलेलं आहे. डायरेक्ट लेबर आपल्याला तिन्ही प्रोसेसचं दिलेलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आपल्याला तिन्ही प्रोसेसचा दिलेला आहे. नंतर 20,000 युनिट्स हॅव बीन इश्यू ऑफ प्रोसेस A ॲट अ कास्ट ऑफ ₹10,000. आपल्याला A प्रोसेसला 20,000 युनिट्स दिलेले आहेत आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे ₹10,000. दी आउटपुट ऑफ ईच प्रोसेस हॅज बीन ॲज अंडर. बघा खाली आपल्याला अदर इन्फॉर्मेशन दिलेली आहे. प्रोसेस A 19,500 आपल्याला ए प्रोसेसचे युनिट्स दिलेले आहेत जे आपल्याला प्रोडक्शन राहील, जे आपल्याला आउटपुट राहील ते आपल्याला नेक्स्ट प्रोसेसला ट्रान्सफर करता येईल. 19,500 ए प्रोसेसला दिले आहेत. प्रोसेस B इज इक्वल टू 18,800 अँड प्रोसेस C इज इक्वल टू 16,000 अँड देअर इज नो वर्क इन प्रोग्रेस इन एनी प्रोसेस. प्रिपेअर प्रोसेस अकाउंट्स अँड कॅल्क्युलेट शुड बी मेड टू दी नियरेस्ट रुपीज. तर अशा प्रकारे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे आणि थोड्या वेगळ्या प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे जो मी तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे. काही लॉस दिलेला आहे, त्याचं व्हॅल्यू दिलेलं आहे, काही वेगळी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या उदाहरणात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कन्फ्युजन नाही व्हायचं किंवा कठीण आहे म्हणून सोडून नाही द्यायचं. हा उदाहरण आपल्याला 16 मार्कासाठी विचारेल, हा नाही विचारेल. अशा प्रकारे जर उदाहरण विचारेल 16 मार्कासाठी तर न्यूमेरिकल्स प्रॉब्लेममध्ये 16 मार्क्स म्हणजे खूप होतात आणि याला सॉल्व करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आहे. ठीक आहे. म्हणून केअरफुली तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि समजल्यानंतरच तुम्ही लिहा. तुम्हाला जर काही पॉईंट समजत नसतील तर तुम्ही विचारा आणि नंतरच लिहा. तर आपण या उदाहरणावरचं पहिली प्रोसेस सॉल्युशन करूया. प्रोसेस ए अकाउंट. सगळी माहिती आपल्याला या उदाहरणात दिलेली आहे. काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. ठीक आहे. लॉस दिलेला आहे, त्याचं व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे. ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेसचे युनिट्स दिलेले आहेत. याचा अर्थ आपल्याला त्याचे रुपीज काढावे लागतील. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिला प्रोसेस बघूया. प्रोसेस ए अकाउंट. प्रोसेस ए अकाउंट. प्रोसेस ए अकाउंट. प्रोसेस ए अकाउंट. particulars
पर्टिक्युलर्स पर युनिट रुपीज, पर्टिक्युलर्स पर युनिट आणि रुपीज. पहिलं पॉइंट काय झालं? पहिलं पॉइंट टू मटेरियल कन्झ्युम्ड. ठीक आहे, पण त्याच्या आधी आपल्याला युनिट्स दिलेत बघा पॅराग्राफ मध्ये, शेवटच्या पॅराग्राफ मध्ये 20,000 युनिट्स हॅव बीन इश्यू टू प्रोसेस. म्हणजे हा काय राहणार आपला मटेरियल इश्यू. लिहा टू मटेरियल इश्यू. ठीक आहे, टू मटेरियल इश्यू 20,000 युनिट्स, 20,000 युनिट्स आणि रुपये किती दिलेले आहेत त्याचे 10,000 रुपये. समजलं? नंतर दिलेला आहे पहिलं पॉइंट मटेरियल कन्झ्युम्ड. पर्टिक्युलर्स मध्ये दिलेला आहे बघा, उदाहरणार्थ मटेरियल कन्झ्युम्ड म्हणून लिहा टू मटेरियल कन्झ्युम्ड. ठीक आहे, मटेरियल कन्झ्युम्ड दिलेला आहे 6,000 रुपये, 6,000 रुपये. नंतर दिलेला आहे डायरेक्ट लेबर, नंतर टू डायरेक्ट लेबर दिलेला आहे 8,000 रुपये. टू डायरेक्ट लेबर दिलेला आहे 8,000 रुपये. नंतर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस किती दिलेला आहे 1,000 रुपये, 1,000 रुपये दिलेला आहे. नंतर बघा पहिल्या पॅरामध्ये दिलेल्या उदाहरणाच्या पहिल्या पॅरामध्ये जो दिलेला आहे असर्टेन दॅट लॉस इज इनकर्ड इन इच प्रोसेस, ये प्रोसेसला 2% लॉस दिलेला आहे. ठीक आहे, म्हणून लिहा बाय नॉर्मल लॉस किती दिलेला आहे 2% दिलेला आहे. तर आपल्याला कशावर 2% घ्यावे लागतील? हे जे 20,000 दिलेले आहेत आपल्याला युनिट्स याच्यावर आपल्याला 2% घ्यावं लागतील. ठीक आहे, तर 20,000 चे 2% किती येतील? 200 आणि 400 युनिट्स येतील. ठीक आहे, आता याची व्हॅल्यू कशी निघेल बघा. उदाहरणार्थ बघा दिलेलं आहे पहिल्या पॅराच्या शेवटच्या लाईन मध्ये बघा स्क्रॅप व्हॅल्यू दी लॉस ऑफ प्रोसेस ए अँड बी इज सोल्ड ॲट ₹5 पर 100 युनिट्स. म्हणजे 100 युनिटच्या मागे 5 रुपये दिलेले आहेत आणि आपल्याला किती दिलेले आहेत 400 युनिट्स. तर याची आपल्याला व्हॅल्यू काढत असताना कसं कॅल्क्युलेशन करावं लागेल? 400 युनिट्स गुणिला 5 भागिला 100. काळा करायची व्हॅल्यू किती निघेल? 400 गुणिला 5 भागिला 100 किती निघाले? 20 रुपये निघाले. हे राहतील याची व्हॅल्यू. 400 युनिटची व्हॅल्यू आहे 20 रुपये, कारण की त्याच्यात ऑलरेडी म्हटलेलं आहे की 100 युनिटच्या मागे 5 रुपये. तर आपले ऑलरेडी युनिट 400 आहेत, तर 400 युनिटच्या मागे 5 20 रुपये. पण आपण ते कॅल्क्युलेशन करून काढू. ठीक आहे, कॅल्क्युलेशन असे काढावं लागेल की जर 100 युनिटच्या मागे 5 रुपये खर्च आहे तर 400 युनिटच्या मागे किती रुपये खर्च आहे? तर हे आपले निघाले 20 रुपये खर्च. नंतरचा कोणता पॉइंट आहे? नंतरचं पॉइंट्स 20,000 युनिट्स दी आउटपुट ऑफ इच प्रोसेस. आउटपुट वाले झालेले आहेत. ठीक आहे, आउटपुट वाले झालेले आहेत. आउटपुट वाले किती आहेत बघा. प्रोसेस याला 19,500 आहे. अजून काही दिलेलं आहे का आपल्याला? उदाहरणार्थ 10,000 रुपये, 20,000 युनिट्स, 2% सी. ओके, ठीक आहे. आता लिहू आपण बाय प्रोडक्ट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. बाय प्रोडक्ट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. किती दिले आहेत नेक्स्ट प्रोसेस साठी युनिट्स? 19,500. शेवटच्या पॅरामध्ये पहा 19,500. ठीक आहे, 19,500 आपल्याला युनिट्स दिलेले आहेत. याच्यानंतर आपल्याला त्याची व्हॅल्यू दिलेली आहे का? नाही. ठीक आहे, तर आता बघा याची करंट टोटल तुम्ही याची टोटल किती आहे? 20,000 युनिट्स टोटल 20,000 आलेली आहे. याची टोटल बघा 10,000 आणि 6,000 16,000 आणि 9,000 किती होईल? 16 आणि 9 25,000 करून बघा 25,000. ठीक आहे, म्हणजे आता इकडे टोटल करून बघा आधी की युनिटची टोटल मॅच होत आहे की नाही. 19,500 आणि 400 तर 19,900. याची टोटल तर 19,900 झाली. पण आता मग 100चा फरक आहे, तर इकडे काय निघेल? बाय ॲबनॉर्मल
बाय ॲबनॉर्मल लॉस. बाय ॲबनॉर्मल लॉस कितीचा फरक आहे आपल्याला? 19,500 आणि 400 तर किती होतील? 19,900 आणि युनिट्स आहेत 20,000 तर 100 हे झाले ॲबनॉर्मल लॉस. ठीक आहे. आता कालच्या उदाहरणात आपण जे बघितलं आहे की ॲबनॉर्मल लॉसची आपण व्हॅल्यू कशा प्रकारे काढतो आहे. आधी आपल्याला ॲबनॉर्मल लॉसची व्हॅल्यू काढावी लागेल, नंतरच आपण ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेसची व्हॅल्यू निघेल. ठीक आहे. तर मी कालच्या उदाहरणात जे तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहोत, ठीक आहे, तर ते फॉर्म्युला तुम्ही उपयोगात आणा. काय आहे फॉर्म्युला की ॲबनॉर्मल लॉस वर्किंग नोट लिहा. वर्किंग नोट फर्स्ट पॉइंट कॅल्क्युलेशन ऑफ ॲबनॉर्मल लॉस. कॅल्क्युलेशन ऑफ ॲबनॉर्मल लॉस. ठीक आहे. फॉर्म्युला राहील ॲबनॉर्मल लॉस युनिट्स. ॲबनॉर्मल लॉस युनिट्स गुणिला इन ब्रॅकेट लिहू शकता किंवा आउट ऑफ ब्रॅकेट लिहू शकता. गुणिला डेबिट युनिट्स टोटल. डेबिट आपण आधी आपण काय करत आहोत त्याची व्हॅल्यू काढत आहोत. तर आपल्याला डेबिट रक्कम करावं लागेल. ठीक आहे. तर डेबिट टोटल रुपीज. डेबिट टोटल रुपीज. डेबिट टोटल रुपीज माइनस क्रेडिट टोटल रुपीज. माइनस क्रेडिट टोटल रुपीज भागीला डेबिट युनिट्स माइनस क्रेडिट युनिट्स. डेबिट युनिट्स माइनस क्रेडिट युनिट्स. ठीक आहे. तर आता ॲबनॉर्मल लॉस पहिला आपला ॲबनॉर्मल लॉस युनिट्स इनटू डेबिट टोटल रुपीज माइनस क्रेडिट टोटल रुपीज अपॉन डेबिट युनिट्स माइनस क्रेडिट युनिट्स. तर ॲबनॉर्मल लॉस युनिट्स किती आहेत? ॲबनॉर्मल लॉस युनिट्स 100 युनिट्स. ठीक आहे. नंतर आहे डेबिट टोटल रुपीज. डेबिटची टोटल रुपीज किती आहे? 25,000 आहे. 25,000 25,000 माइनस क्रेडिट टोटल रुपीज म्हणजे 20 रुपये माइनस 20 रुपये भागीला डेबिट युनिट्स आहेत 20,000 माइनस क्रेडिट युनिट्स 400. आपण जे लॉस आहे मी काल तुम्हाला हे वाले पॉइंट सांगितलेलं होतं की आपण कॅल्क्युलेशन करत असताना नॉर्मल लॉसचे युनिट्स मायनस करायचे. मी म्हटलेलं आहे की डेबिट युनिट्स मायनस क्रेडिट युनिट्स. तर याचा समावेश करायचा नाही किंवा याचा समावेश होणारच नाही, कारण आपण आपल्याला व्हॅल्यू याची काढायची आहे. ठीक आहे. तर करून बघा काय येते याच्यात. ॲबनॉर्मल लॉस युनिट्स 100 आहेत. नंतर 25,000 मायनस 20 100 गुणिला 25,000 मायनस 20 तर किती राहतील? 24,980. 25,000 मायनस 20 तर 24,980. 24,980 भागीला 20,000 मायनस 400 तर किती राहतील? 19,600. बघा करून 20,000 मायनस 400 20,000 मायनस 400 तर 19,600. 19,600 याचं कॅल्क्युलेशन करा की 100 गुणिला 24,980 100 गुणिला 24,980 भागीला 19,600 किती निघाले आहेत? 127.44 म्हणजे 127 रुपये. 127 रुपये किती राहतील याच्यात? 127 रुपये. समजलं आपण ॲबनॉर्मल लॉसचे रक्कम कशा प्रकारे काढलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो हे वर्किंग नोट तुम्ही लिहा, खूप इम्पॉर्टंट आहे आणि परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला वर्किंग नोट लिहून याचं अशा प्रकारे कॅल्क्युलेशन दाखवावं लागेल. तेव्हा पेपर व्हॅल्युएशनच्या लक्षात येईल की यांनी कशा प्रकारे रक्कम काढलेली आहे. तर तशा प्रकारे तो मार्क्स तुम्हाला इन्क्रीज करेल, अन्यथा तुमचे मार्क्स ऑलरेडी त्याच्यात कमी होऊन जातील. शॉर्टकट मेथड उपयोगात आणायची नाही. आता आपल्याला ॲबनॉर्मल लॉसचे युनिट्स तर ऑलरेडी दिलेलेच आहेत आपल्याला, म्हणजे आपण कॅल्क्युलेशन निघालेलेच आहेत आणि त्याची रक्कम आपण अशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलेली आहोत. ठीक आहे. आता या दोघांची टोटल येते आहे 20,000 युनिट्स आणि 20,000 युनिट्स झाली दोघांची टोटल सेम. आता 25,000 डेबिट बाजूची टोटल आहे, तर क्रेडिट बाजूची टोटल सुद्धा 25,000 यायला पाहिजे. तर 25,000 मधून जर तुम्ही नॉर्मल लॉस 20 रुपये आणि
ॲबनॉर्मल लॉस 127 रुपये, दोघांची टोटल जर 2047 म्हणजे 25,000 मायनस 147 मायनस करा तर जी काही रक्कम उरेल ती राहील ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेसची. 20 आणि 127 147. ठीक आहे, 147 टोटल झाली तर ते 25,000 मायनस करा तर 24,853. 24,853 ही जाणार आहे नेक्स्ट प्रोसेसला. याचे पर युनिट रेट सुद्धा काढायचे आहेत की 24,853 भागीला 19,500. याचा पर युनिट रेट निघेला आहे की 24,853 मायनस 19,500 किती निघाला आहे? 24,856 भागीला 24,856 भागीला 19,500 1.27 रुपये. 1.27 याचा निघाला पर युनिट. हा झाला आपला ये प्रोसेस. समजले विद्यार्थी मित्रांनो? याला बंद करून घ्या. समजले? याच्यात काही उदाहरण तुम्हाला अशा प्रकारचे सुद्धा विचारतील, सोपं राहतील तर काही थोडी बहुत इन्फॉर्मेशन उदाहरणात अतिरिक्त दिलेली राहील. समजलं पहिली प्रोसेस. आता आपण कॅल्क्युलेशन करूया प्रोसेस बी. ठीक आहे, आता जर प्रोसेस एला आपल्याला तेवढं काही कठीण वाटलेलं नाही तर प्रोसेस बी सुद्धा तेवढं काही कठीण लागणार नाही. ठीक आहे, याला मी मिटवतो आहे, तुम्हाला समजलं आहे. लिहून घ्या आणि सोबत समजून घ्या आणि लिहून सुद्धा घ्या. उदाहरण संपल्यानंतर लिहा, आधी समजून घ्या. ठीक आहे, तर याला मी मिटवतो आहे. व्हिडिओ तुमच्याकडे मिळेल तर तुम्ही मागे पुढे करून त्याला समजू शकता आणि लिहू पण शकता. माझ्याकडे जागा अपुरी असल्यामुळे मला हे मिटवावं लागत आहे. याच्यानंतर आपण बघूया प्रोसेस बी. ठीक आहे, 19,500 आणि 24,853. 24,853. आता बघू आपण प्रोसेस बी. आपल्याला या उदाहरणात 3 प्रोसेस दिलेल्या आहेत, तर आता बघूया आपण प्रोसेस बी. ठीक आहे, प्रोसेस बी ला आपला पहिला पॉइंट राहणार आहे. आपण प्रोसेस ए ला ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेसचे युनिट्स आणि रक्कम काढलेले आहोत, तो ती रक्कम आणि युनिट्स प्रोसेस बी ला ट्रान्सफर होईल. म्हणून पहिला पॉइंट राहील टू प्रोडक्शन ट्रान्सफर फ्रॉम ये प्रोसेस. ठीक आहे, किती निघालं होतं ट्रान्सफरचा? 19,500 युनिट्स दिलेले होते आणि त्याची रक्कम होती 24,853. ठीक आहे, आता याच्यानंतर उदाहरणात दिलेलं आहे मटेरियल कन्झ्युम्ड म्हणजे टू मटेरियल कन्झ्युम्ड किती दिलेला आहे? 4,000. मटेरियल कन्झ्युम्ड नंतर डायरेक्ट लेबर म्हणजे टू डायरेक्ट लेबर किती दिलेला आहे? 6,000 रुपये. ठीक आहे, नंतर काय दिलेलं आहे? मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस किती दिलेला आहे? बी प्रोसेसच्या 1,000. ठीक आहे, आता बघा उदाहरणात मागे आपल्याला 2 पेज दिलेले आहेत उदाहरणात. नंतर दिलेला बघा पहिल्या दारामध्ये जो आपण नॉर्मल लॉस काढलेल्या पहिल्या प्रोसेसला 2% त्याच्यात जवळ दिलेला आहे बी प्रोसेसचे 5% दिलेले आहे आणि सी प्रोसेसचे 10% दिलेला आहे. बरोबर आहे? म्हणून नेक्स्ट स्टेप इज बाय नॉर्मल लॉसचे किती पर्सेंट दिलेले आहेत? 5% दिलेले आहेत. आता 5% आपल्याला 19,500 जे युनिट्स आहेत याच्यावर आपल्याला 5% आकारणी करावं लागेल. 19,500 गुणिले 5% भागीला 100. तर आता 19,500 चे 5% काढा, किती निघतील? 19,500 गुणिले 5 भागीला
100 975 युनिट्स 975 युनिट्स 975 युनिट्स ठीक आहे 975 युनिट्स। आता आपल्याला याची रक्कम पाहिजे आहे ठीक आहे। तर बघा शेवटच्या पॅरामध्ये जे तुम्हाला दिलेलं आहे शेवटच्या पॅरामध्ये जो दिलेला आहे दी लासा प्रोसेस ए अँड बी इज सोल्ड ॲट ₹5 पर 100 युनिट्स म्हणजे 100 युनिटच्या मागे 5 रुपये खर्च दिलेला आहे आपल्याला याच्यात ठीक आहे। या प्रोसेसला आपल्याला असंच दिलेलं होतं आणि बी प्रोसेसला सुद्धा आपल्याला असंच दिलेलं आहे की 100 युनिटच्या मागे 5 रुपये खर्च आहे। तर याचं आपल्याला व्हॅल्युएशन करावं लागेल अमाऊंटसाठी 975 गुणिला 5 भागिला 100 किती निघेल 975 गुणिला 5 भागिला 100 किती निघाले 48.75 म्हणजे 49 रुपये म्हणजे 49 रुपये समजलं हे वाला पॉईंट। नंतर दिलेला आहे आपल्याला दी आउटपुट ऑफ इच प्रोसेस हॅज बीन ॲज अंडर ये प्रोसेसला 19,500 बी प्रोसेस 18,800 म्हणजे आता आपल्याला सरळ पॉईंट येईल बाय प्रोडक्शन ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस किती दिलेले आहेत ट्रान्सफर नेक्स्ट प्रोसेसचे 18,800 युनिट्स 18,800 युनिट्स ठीक आहे। आता आपल्याला याची रक्कम पाहिजे आहे 18,800 युनिटची रक्कम पाहिजे आहे ठीक आहे। तर आता आधी टोटल करा तुम्ही 19,500 इक्वलची टोटल आहे 19,500 तिकडे टोटल किती आहे करून बघा 975 आणि 18,800 975 आणि 18,800 19,775 निघालेली आहे म्हणजे इक्वली टोटल आपली जास्त आहे। तर आपल्या याच्यात लॉस निघणार नाही ठीक आहे। याच्यात आपलं काय निघणार नाही याच्यात आपलं लॉस निघणार नाही म्हणजेच आधी टोटल इकडली होईल 19,775 तर इकडली टोटल सुद्धा 19,775 यायला म्हणजे आता फरक कितीचा आहे क्रेडिट बाजूच्या युनिटची टोटल जास्त आहे आणि डेबिट बाजूच्या युनिटची टोटल कमी आहे। तर आपल्या याच्यात काय निघेल टू ॲबनॉर्मल गेन कितीचा फरक आहे 500 600 700 म्हणजे 275 युनिटचा फरक आहे ठीक आहे 275 युनिटचा फरक आहे। आता आपल्याला नॉर्मल गेनचे युनिट्स तर आपण कॅल्क्युलेशन केलेले आहोत तर त्याची रक्कम सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि ज्या पद्धतीने आपण या प्रोसेसला कॅल्क्युलेशन केलेले आहोत ॲबनॉर्मल लॉस या युनिटची रक्कम तशाच प्रकारे आपल्याला ॲबनॉर्मल गेनची सुद्धा आपल्याला रक्कम कॅल्क्युलेशन करावं लागेल। फॉर्म्युला तर सेम राहील ठीक आहे फॉर्म्युलामध्ये काही तफावत येणार नाही आहे की आता इथे ॲबनॉर्मल लॉस आहे तर इथे ॲबनॉर्मल गेन राहील ठीक आहे। तर मी मिटवतो आहे याच्यात फॉर्म्युला तर सारखा आहे थोडासा चेंजेस होणार आहे याच्यात। वर्किंग नोट नंबर 2 तुम्ही वर्किंग नोट असा नंबर 1 2 3 असं लिहत चला ठीक आहे। कॅल्क्युलेशन ऑफ ॲबनॉर्मल गेन युनिट्स कॅल्क्युलेशन ऑफ ॲबनॉर्मल गेन फॉर्म्युला आहे ॲबनॉर्मल गेन इनटू डेबिट टोटल रुपीज माइनस क्रेडिट टोटल रुपीज भागिला डेबिट युनिट्स माइनस क्रेडिट युनिट्स ठीक आहे। तर ॲबनॉर्मल गेन किती आहे 275 युनिट्स आहे ठीक आहे 275 युनिट्स गुणिला डेबिट टोटल रुपीज डेबिटची टोटल रुपीज करून बघा डेबिट साईडची किती टोटल आहे रक्कमची ती 24,853 प्लस 4,000 प्लस 6,000 प्लस 1,000 किती आहे 35,853
53 मायनस क्रेडिटचे टोटल किती राहणार आहे 49 रुपये 49 रुपये ठीक आहे भागीला डेबिट युनिट्स किती आहे डेबिट युनिटसाठी 19,500 19,500 आणि क्रेडिटचे युनिट्स किती राहणार आहेत फक्त ॲबनॉर्मल लॉसचे 975 याचे कॅल्क्युलेशन करा की 275 गुणिला 35,853 35,853 मायनस 49 35,804 रुपये 35,804 रुपये भागीला 19,500 मायनस 975 18,525 18,525 याचे कॅल्क्युलेशन करा की 275 गुणिला 35,804 रुपये भागीला 18,525 रुपये किती रुपये निघाले 531.50 म्हणजे 532 रुपये निघाले हे आपले 532 रुपये जातील ॲबनॉर्मल गेनची रक्कम झाली 532 रुपये समजलं विद्यार्थी मित्रांनो आपण पहिल्या प्रोसेसला ॲबनॉर्मल लॉसची ज्या प्रकारे युनिट्सची रक्कम काढलेली आहे त्याच प्रकारे ॲबनॉर्मल गेनची जे युनिट्स आहेत त्याची रक्कम सुद्धा आपण सेम प्रोसेसने काढलेली आहोत सेम प्रोसेस सेम फॉर्म्युलाज ठीक आहे आता करा याची टोटल आता तुम्ही याची टोटल करा किती येणार आहे टोटल याची टोटल करा की 24,853 प्लस 4,000 प्लस 6,000 प्लस 1,000 आणि 532 याची टोटल 36,385 36,385 आणि इकडे 36,385 याला करा बंद आता 36,385 मधून 49 रुपये मायनस करा मायनस 49 रुपये किती उरतील 36,336 रुपये 36,336 रुपये हे राहणार आहे याचा ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेसला जाणार आहे याचा पर युनिट रेट सुद्धा काढा की 36,336 भागीला 18,800 रुपये भागीला 18,800 किती रुपये निघाला 1.93 रुपये 1.93 समजला आता आपण कॅल्क्युलेशन करूया प्रोसेस सी अकाउंट याच्यानंतर आपण कॅल्क्युलेशन करूया प्रोसेस सी अकाउंट ठीक आहे प्रोसेस सी आता मी कॅल्क्युलेशन करतो आहे प्रोसेस सी ओ ते इकडे पहिला स्टेप कोणता राहणार आहे टू प्रोडक्शन ट्रान्सफर फ्रॉम बी प्रोसेस टू प्रोडक्शन ट्रान्सफर फ्रॉम बी प्रोसेस किती निघाला होता 18,800 युनिट्स होते 18,800 युनिट्स होते त्याची रक्कम आहे 36,336 36,336 ठीक आहे 36,336 याच्यानंतर पहिलं पॉइंट काय आहे आपल्याला उदाहरणार्थ मटेरियल कन्झ्युम्ड म्हणजे असं राहणार आहे की टू मटेरियल कन्झ्युम्ड ठीक आहे मटेरियल कन्झ्युम्ड किती दिलेलं आहे 2,000 रुपये नंतर डायरेक्ट लेबर किती दिलेला आहे 3,000 रुपये डायरेक्ट लेबर नंतर दिलेले मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस किती दिलेले मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 1,500 रुपये नंतर काय दिलेलं आहे का नंतर आपल्याला पहिल्या काळामध्ये बघा नॉर्मल लॉसचे आपल्याला 10% दिलेले आहेत म्हणजेच बाय नॉर्मल लॉस 10% ठीक आहे आता 10% राहणार आहे 18,800
18,800 गुणिले 10 भागिले 100 याचे 10% किती होतील 1880. 1880 युनिट्स निघाले आपले नॉर्मल लॉस. याची आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. बघा व्हॅल्यू काय दिलेली आहे. जो आपण पहिल्या करायचं शेवटची लाईन जे बघितलं होतं याच्या आधी प्रोसेस ई आणि प्रोसेस बी ला 100 युनिटच्या मागे 5 रुपये असं दिलेलं होतं त्याचा ॲबनॉर्मल लॉस व्हॅल्यू काढण्यासाठी. या उदाहरणात बघू तिथेच बघा पहिल्या कार्याच्या शेवटच्या लाईन मध्ये दी लॉस ऑफ प्रोसेस ए अँड बी इज सोल्ड ॲट ₹5 पर 100 युनिट्स. म्हणजे आपण याचं ऑलरेडी कॅल्क्युलेशन केलेले आहोत प्रोसेस ई आणि प्रोसेस बी ला की 100 युनिटच्या मागे 5 रुपये. नंतर अँड दॅट ऑफ प्रोसेस सी ॲट ₹20 पर 100 युनिट्स. याच्यात रेट दिलेला आहे 100 युनिटच्या मागे 20 रुपये. प्रोसेस ए आणि प्रोसेस बी ला 100 युनिटच्या मागे 5 रुपये दिलेला होता आणि या उदाहरणात 100 युनिटच्या मागे 20 रुपये दिलेला आहे. तर याचं कॅल्क्युलेशन असं होणार आहे की 1880 गुणिले 20 भागिले 100 म्हणजे 100 युनिटच्या मागे 20 रुपये दिलेला आहे. तर 1880 युनिटच्या मागे किती रुपये खर्च येणार आहे. तर 1880 गुणिले 20 भागिले 100 किती निघाले 376 रुपये. 376 रुपये. समजलं विद्यार्थी मित्रांनो कसं निघालं आहे. तुम्हाला ऑलरेडी उदाहरणात सगळी माहिती दिलेली आहे ते केअरफुली वाचायची आणि मी तुम्हाला वारंवार म्हणतोय की जे तुम्हाला समजत नसेल तर ते तुम्ही मला विचारा. ठीक आहे. आता बघा नॉर्मल लॉस आपला पॉइंट्स कॅल्क्युलेशन झालेला आहे. नंतर पॉइंट्स आहे ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. आता आपण प्रोसेस सी बघत असणार नेक्स्ट प्रोसेस लावणार का नाही. ट्रान्सफर टू गोडाऊन बाय प्रोडक्ट ट्रान्सफर टू गोडाऊन. ट्रान्सफर टू गोडाऊन त्याची युनिट्स तुम्हाला दिलेले आहेत 16,000 युनिट्स. ठीक आहे 16,000 युनिट्स. आता आपल्याला याची व्हॅल्यू काढावी लागेल. याची आपल्याला व्हॅल्यू काढावी लागेल. तर व्हॅल्यू काढण्याच्या आधी आपल्याला आधी युनिटची टोटल करावी लागेल की कोणत्या बाजूचे युनिट्स जास्त आहेत आणि कोणत्या बाजूचे युनिट्स कमी आहेत. ठीक आहे. तर आधी डेबिट बाजूचे किती युनिट्स आपल्याला दिसत आहेत 18